श्री गणेशाय नमः. आलात सर्वजण? एकत्र आलात सगळे? बरं बरं, बसा 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 बस. एक प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. सांगा, जंगल आहे, जंगलामध्ये सर्वात शक्तिमान, बलवान, शक्तिशाली प्राणी कोणता? जंगलात जो राहणारा सर्वात शक्तिशाली प्राणी कोण? का म्हणाला सरशी? सिंह. सिंह आहे बलवान, पण सर्वात बलवान नाही. सिंह दुसऱ्याची शिकार करतो कारण तो चपळ आहे, तो पळण्यामध्ये चपळ आहे, त्याचे मोठे दात आहेत आणि नाखून आहेत, तिच्यामुळं तो शिकार करतो. परंतु सर्वात बलवान सिंह नाही. मग आना का म्हणालीस? हत्ती. बरोबर, हत्ती हा सर्वात बलवान शक्तिशाली प्राणी असतो. जंगलातला शक्तिशाली प्राणी म्हणजे सर्वात शक्तिशाली बलवान हा हत्ती आहे. तर आज मी तुम्हाला हत्ती आणि एका मगरीची गोष्ट सांगणार आहे. हत्ती आणि मगर. मगरी माहीत आहे ना? हां, बरोबर, क्रोकोडाईल. मगरीची गोष्ट सांगणार आहे. तर एका जंगलामध्ये एक मोठा हत्ती राहत होता. त्याचं कुटुंब होतं, मोठं कुटुंब होतं. पत्नी होती, मुलं होते, भाऊ होते, बहीण होते, आजी आजोबा, असे फार मोठं कुटुंब होतं आणि ते एकत्र राहत होते. ते एकत्र असताना ते काय करायचे, आपले जे लहान हत्ती असतात त्यांना सेंटरमध्ये घेऊन चालतात ते. तुम्ही बघा, हत्तीचा कळप निघाला ना, ते लहान जे हत्ती असतात छोटे, त्यांना ते मध्यभागी घेऊन चालतात. कारण वाघ आहे, सिंह आहे, हा हत्तीवरती हल्ला करू शकत नाही, त्याचं एवढं बळ नसतं. परंतु लहान हत्तीचे पिल्लं जर एकटे असले तर त्याच्यावरती तो हल्ला करतो. लहान हत्तीमध्ये एवढं बळ नसतं, म्हणून ते काय करतात, त्या लहान हत्तींना, पिल्लांना संरक्षण देण्यासाठी त्यांना मध्यभागी घेतात, सेंटरमध्ये घेतात आणि मोठ्या हत्ती कडेने चालतात. म्हणजे कोणी वाघ किंवा सिंह त्या लहान हत्तीवरती हल्ला करू नये. तर असा तो मोठा हत्ती आपल्या कुटुंबासहित राहत होता. तिथं एक मोठं तळं होतं जंगलामध्ये. त्या तळ्याच्या काठी पाणी प्यायला जायचे. कधी कधी आंघोळ करायची इच्छा झाली, स्नान करायची इच्छा झाली की ते हत्ती आतमध्ये जायचे आणि मग स्नान करायचे, आंघोळ करायचे. एके दिवशी काय झालं, तो मोठा हत्ती स्नान करावं म्हणून आत गेला, थोडा तळ्याच्या आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर आंघोळ करत होता, स्नान करत होता. तर त्यावेळेस त्याच्या पायाला काहीतरी खुरखुर लागल्यासारखं वाटलं. मग त्याने पाय झटकला. आणखी थोड्या वेळानंतर आणखी काहीतरी चावल्यासारखं वाटलं आणि जोरात त्याने पाय झटकलं. असं 2-3 वेळेस झालं. परंतु एक वेळेस तर त्याला वाटलं की माझा पाय कोणीतरी पकडलेला आहे. झालं असं होतं की त्या तळ्यामध्ये एक मगर राहत होती आणि त्या मगरीनं काय केलं होतं, त्या हत्तीचा पाय पकडला होता. मग झटकल्यानंतरसुद्धा तो पाय काही निघाला नाही. मग हत्ती काय केलं की आपण आता तळ्याच्या काठावर यावं म्हणून निघाला तो. मग तरीसुद्धा त्याची त्या मगरीची एवढी ताकद होती की त्या हत्तीला काही काठी येऊ देत नव्हता. म्हणजे तळ्याच्या काठावरती
येऊ देत नव्हती ती. मगर पण फार बलवान होती, त्या पाय पकडलेला होता. मग हत्तीनं बराच प्रयत्न केला की आपण तळ्याच्या काठी यावं असं म्हणून. असं बराच काही तास चालले, परंतु हत्तीला काही तळ्याच्या काठी येणं जमलं नाही. मग त्याने जोरजोरात ओरडायला चालू केला, हाक दिली. मग त्याचे काही भाऊ आणि बहीण असे काही आले मदतीला. कोणी तिचे सोंड धरून ओढतोय, कोणी पाय धरून ओढतोय, बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. बराच प्रयत्न केले. तिथं काही तास गेले. काही हत्ती काही बाहेर निघायला तयार नाही, कारण मगर जी होती ती फार बलवान होती. त्या मगरीनं पाय पकडून ठेवला होता. हत्तीला काही तळ्याच्या कडेला जाऊ देत नव्हती. मग सर्वाचा प्रयत्न चालला होता. स्वतः हत्तीचा प्रयत्न होता. प्रथम तर हत्तीने स्वतः प्रयत्न केला. नंतर तिचे जे कुटुंबातील भाऊ होते, बहीण होते, त्यांनी प्रयत्न केले त्याला बाहेर ओढण्यासाठी. पत्नी पण आली मदतीला, परंतु काही झालं नाही. मग शेवटी थकले ते, बाकीचे लोक पण थकले. आता काही होणार नाही म्हणून ते थोडा दूर जाऊन बसले, उभा टाकले. मग हत्तीने बराच प्रयत्न केल्यानंतरसुद्धा त्याला काही यश आलं नाही आहे. मग शेवटी काय केलं की हत्तीने भगवंताची प्रार्थना करायला चालू केली. हे भगवंता म्हणे, बघ मला कोणीतरी पकडलेलं आहे, माझा पाय पकडलेला आहे, मला वाचव म्हणून असा तो हत्ती प्रार्थना करू लागला. तिची प्रार्थना एवढी तीव्र होती की मनापासून तो प्रार्थना करत होता. मग शेवटी भगवंत प्रभू आले हत्तीच्या मदतीला आणि त्या मगरीपासून हत्तीची सोडवणूक केली. स्वतःचा प्रयत्न केला होता हत्तीने, नंतर त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी प्रयत्न केला, तरीसुद्धा तो असफल झाला. मग शेवटी भगवंताला प्रार्थना केली, भगवंताला हाक दिली. त्यावेळेस भगवंत धावून आले आणि भगवंतानी काय केलं की त्या हत्तीची त्या मगरीपासून सुटका केली आणि तो हत्ती तळ्याच्या काठी आला. मग भगवंताला त्यांनी नमस्कार केला, त्याचे आभार मानले आणि भगवंताला एक कमळाचं फूल अर्पण केलं. भगवंत निघून गेले. हत्ती मग आपल्या कुटुंबासहित राहू लागला. आता ह्या कथेवरनं आपण काय धडा घ्यायचा? ह्या कथेवरनं प्रत्येकाने काही धडा घ्यायला पाहिजे. का धडा घ्यायचा? की आपण काही एक काम करतो, कोणतंही एक समजा काम चालू केलं आपण, ते स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पुरुषार्थाने करण्याचा प्रयत्न करायचा. समजा आपली ताकद कमी पडली किंवा आपले प्रयत्न कमी पडले किंवा आपल्याकडचे साधन काही कमी पडले आणि ते काम पूर्ण होत नाही असं समजलं, तर मग काय करायचं? बाकीच्याची पण मदत घ्यायची, आपल्या कुटुंबातील लोकांची मदत घ्यायची किंवा आपल्या मित्राची मदत घ्यायची आणि ते काम पूर्ण करायचं. समजा एवढं होऊनसुद्धा ते काम पूर्ण होत नाही, आणखी कशाची गरज लागते? आपण प्रयत्न केला, मित्रपरिवार प्रयत्न केला, कुटुंबातील लोकांनी प्रयत्न केला, तरीसुद्धा काम होत नाही. त्यावेळेस मग काय करायचं? शेवटी भगवंताला प्रार्थना करायची, हे प्रभो, हे भगवंता, तू मला सहाय्य कर, माझं हे काम पूर्ण होऊ दे. आणि भगवंता तुमची हाक, मनापासून तुम्ही ज्यावेळेस हाक द्याल त्यावेळेस भगवंत तुम्हाला मदतीला येतात. आपण अभ्यास करायचा, स्वतःहून अभ्यास करायचा, प्रयत्न करायचा. समजा आपल्याला काही समजत नाही तर आपण काय करायचं? आपल्या टीचरला विचारायचं, ते समजत नाही म्हणून टीचरची सहायता घ्यायची किंवा आईवडिलांना विचारायचं की हा धडा मला शिकवा म्हणून, म्हणजे दुसऱ्याची मदत घ्यायची किंवा मित्रांना विचारायचं, आपल्या हे शिकवा, हे मला समजत नाही म्हणून स्वतः प्रयत्न करायचा. स्वतः नाही समजलं अभ्यासामध्ये तर दुसऱ्याची मदत घ्यायची. मग दुसऱ्याची मदत घेऊनसुद्धा जर समजत नसेल
तर मग गणपती बाप्पाला प्रार्थना करायची, हे गणपती बाप्पा तू काही कर बाबा, हा जो धडा मला समजत नाही, तू माझ्या मध्ये प्रेरणा दे आणि हा धडा मला समजू दे, अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी शाळेत जाण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना केली तर गणपती बाप्पा आपली बुद्धी प्रगल्भ करतो, आपल्या बुद्धीत वाढ होते आणि आपण जे वाचतो किंवा पाठ करतो ते लवकर समजतं. तर ह्या आजच्या कहाणीवरनं सर्वांनी हा धडा घ्या की स्वतः पुरुषार्थ करायचा, सुरुवातीला स्वतः अभ्यास करायचा, स्वतः पुरुषार्थ करायचा. तुम्ही आता मोठे व्हाल, कॉलेजमध्ये जाल किंवा नंतर मग नोकरी कराल, मोठं कार्य करावं लागेल, त्यावेळेस स्वतः काम करायचं. स्वतः नाही जमलं तर आपल्या साथीदाराला बरोबर घेऊन काम करायचं. साथीदार आणखीन बाकीचे कुटुंबातले आपले आईवडील म्हणा किंवा भाऊ बहीण त्याची मदत घ्यायची. त्या सर्वांनी जर सुद्धा काम होत नसेल मग शेवटी भगवंताला शरण जायचं, प्रभूला म्हणायचं मी एवढा प्रयत्न केला स्वतः परंतु काही जमलं नाही, तर आपण मला मदत करावी, काहीतरी करावं, काहीतरी कुठून तरी मला मदत मिळावी, पैशाची मदत म्हणा किंवा साहित्याची मदत म्हणा किंवा आणखीन काही ज्ञानाची मदत मला मिळावी, अशा प्रकारची भगवंताला विनंती करावी आणि भगवंत नक्की आपणाला मदत करतो. मनापासून भगवंताची प्रार्थना केली तर भगवंत आपल्याला सहाय्य होतो. हे आजच्या कथेवरून कहाणीवरून आपण समजावं. श्री गणेशाय नमः.